हॅलो. आत्मवंदन सगळ्यांना, सगळ्या माझ्या कुटुंबियांना, सगळ्या ध्यानी मास्टर्सना मी खूप खूप हृदयापासून सगळ्यांचं स्वागत करते, सगळ्यांना प्रणाम करते. मी 2 दिवसाच्या गॅप नंतर आपण सगळेजण भेटलो आहोत. तर काही कारणांमुळे मी या 2 दिवसांमध्ये ध्यान सत्र घेऊ शकले नाही. अ, तर मला वाटतं ज्या दिवशी आपलं सत्र झालं शुक्रवारी, त्यानंतर पण मला अनेकांचे मेसेज येत होते, काहीतरी सांगायचं होतं, सगळा अनुभव सांगायचे होते, की कशा आयुष्यामध्ये आपली ध्यान साधना आपल्याला कशी उपयोगी पडतील. एक गोष्ट मला फक्त सगळ्यांना आज सांगायची. बाकी काही माझ्याकडे आज संदेश खास असा नाहीये, पण एक गोष्ट मला आवर्जून सगळ्यांना सांगावीशी वाटते, की जेव्हा आपण ध्यानसत्राला येतो किंवा कुठल्याही साधनेला आपण सुरुवात करतो आपल्या आयुष्यामध्ये, उपासना असेल, कुठलं पोथीवाचन असेल, नामस्मरण असेल किंवा असं ध्यान असेल, तर जिथं कुठे आपण जॉईन होतो, कुठे नवीन आपल्याला काही गोष्टी कळतात, की हे या गुरूंचं करा, ह्या देवतेचं करा, ह्याचा आम्हाला चांगला अनुभव आलाय, असं आपल्यापर्यंत येतं आणि मग आपल्याला या आयुष्यामध्ये असं वाटतं की मार्ग मिळतो, काहीतरी सोल्युशन मिळेल आपल्या प्रॉब्लेमवर किंवा काहीच नसलं सगळ्यांचं म्हणजे एखाद्याचं सगळं व्यवस्थित आहे. पण तरी पण ती व्यक्ती त्या मार्गाला लागते, उपासनेला लागते. कारण जे आहे ते टिकावं म्हणून, की माझं आयुष्य असं चांगलं आहे, मला काही असं खास विशेष काही प्रॉब्लेम नाहीये. असं होतं बऱ्याच जणांचं, की शारीरिकरित्या काही प्रॉब्लेम नसतात. मानसिक आणि भावनिक, कौटुंबिक सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात. त्यांना काही असा फार त्रास नसतो. पण केवळ आपल्याकडनं काहीतरी चांगली एक उपासना घडावी, एखाद्या देवतेचं आपल्याकडनं एक एक त्यांची कृपा आपल्यावर असावी आणि जे काही आयुष्यात आत्ता स्थिरता आहे, ही अशीच पुढे कंटिन्यू राहावी. आपल्या कुटुंबियांना, आपल्या मुलाबाळांना सुद्धा त्याचे चांगले परिणाम, त्या कर्माचं चांगलं फळ आणि त्या देवतेची कृपा आपल्यावर असावी म्हणून पण काही लोक ती उपासना आपल्या आयुष्यात करतात. तर मला सांगायचं हे होतं, की बऱ्याचदा असा जेव्हा आपल्याकडून काही संदेश दिले जातात, माझ्या मार्फत काही ग्रुपमध्ये काही सांगितलं जातं समजा, तर बऱ्याचदा ते आपल्या मनाला पटत पण नाही. ठीक आहे. कारण ती व्यक्ती त्या त्रासामध्ये असते. अशा लोकांसोबत असते, की रोज उठून त्यांचा सामना करायचा असतो. आणि आपल्या इथून सांगितलं जातं, की तुम्ही माफ करा, तुम्ही प्रेम आणि प्रकाश पाठवा. त्यामुळे मी समजू शकते, की बऱ्याचदा असं मनामध्ये प्रश्न उठतात, की अरे, आमच्या आयुष्यात एवढे त्रास आहेत आणि त्याचं उत्तर केवळ प्रेम आणि प्रकाश कसं काय असू शकतं? कसं काय आम्ही त्या लोकांना माफ करायचं? कारण हे माझ्या पण मनात प्रश्न यायचे जेव्हा मी युनिफाईड कोर्स लावला बाबाजींचा. जेव्हा मी ध्यान मार्गात आले, तेव्हा जे मास्टर मला हे सगळं सांगायचे आम्हाला आमच्यापर्यंत, तेव्हा मला या गोष्टी पटायच्या नाहीत. तेव्हा असं वाटायचं आमचे प्रॉब्लेम आम्हाला माहिती, त्यांना काय माहिती, की आम्ही कुठल्या गोष्टींचा रोज सामना करतो. तर असं ह्या गोष्टी होतात आणि हे अगदी म्हणजे एकदम म्हणतो ना, की साहजिक एकदम नॉर्मल परिस्थिती आहे, असं आपल्या मनामध्ये येणं प्रश्न. पण त्यावेळी ना, जेव्हा केव्हा आपण अशा कुठल्या उपासनेला करत असू, पोथी वाचन असेल, नामस्मरण असेल किंवा अजून काय किंवा साधं ध्यान असेल आणि ह्या वेळी सुद्धा आपल्याला जर असं समोरून काही सांगितलं जातंय, तर थोडासा विचार करायचा, की हे नसताना माझं आयुष्य कसं होतं? मी आता नामस्मरण करत नव्हते. अचानक कोणी मैत्रीण भेटली आणि तिने सांगितली, "रोज ह्याची एक माळ ओढत जा." ती माळ ओढल्यापासून मला शांत वाटतंय. एखादी गुरुचरित्राची पोथी वाचन मी करते, गजानन महाराजांची पोथी वाचते, स्वामींचं काही वाचत असेल. हे केल्यानंतर माझ्या मनाला समाधान मिळतं. असं वाटतं, की खरंच ती देवता, ते गुरु माझ्यासोबत आहेत. आणि मग जे संसारामध्ये कलह चालू आहे, गोंधळ चालू आहे, ताणतणाव आहे, पैशाचे प्रॉब्लेम आहेत, नवरा-बायकोची भांडणं किंवा आपल्या कुठल्याही इतर नातेवाईकांसोबत आपलं नसणारं, चांगलं नसणारं नातं आणि तो मानसिक त्रास, रोज उठून भांडणं, वादविवाद किंवा टेन्शन, काळजी आपण जे म्हणतो किंवा कौटुंबिक ज्या प्रॉपर्टीतून ज्या असतात गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी असतात. एक आपल्याकडे एक नाहीये, तर खूप गोष्टींचा आपण सामना करत असतो. आणि मग हे चालू असताना असं जेव्हा समोरून कोणी सांगतं ना, ते सुरू केली आपण उपासना करायला, की मग असं वाटतं, की हे आता थांबलं पाहिजे माझ्या आयुष्यात जे सुरू आहे ते. आणि जर ते नाही थांबलं, तर मग अजून निराशा यायला लागते. आधी फक्त काय होतं, की तो त्रास होता सगळा. आता काय होतं, की ती उपासना केल्यानंतर त्रास तर आहेच आहे. जो त्रास पहिला होता. आता दुसरा एक त्रास वाढला, की मी एवढं करते मग मला त्याचं फळ का नाही मिळत आहे? हा एक अजून एक्स्ट्रा बर्डन, एक्स्ट्रा त्रास आला त्याच्यामध्ये. एक एक विचार ॲड झाला. समजतंय? तर ते डबल डेकर झालं आता.
अजून जास्त त्रास वाढला, की हे देवा मी तुझं एवढं करते, मग मला का नाही फळ मिळत आहे? त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या, की जरी आपण साधना करत असू, कुठलीही उपासना करा तुम्ही. पोथीवाचन असेल, नामस्मरण असेल, त्याच्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच आत्ताच्या आत्ता, उद्याच्या उद्याच. हे कधीही अपेक्षा न करायची नाही. त्याच्याने मला मानसिक समाधान मिळते त्या गोंधळामध्ये. माझं भरकटलेलं मन, जी सतत रडणारी, पडणारी, निराश होणारी, कुठेतरी खोलीत बसून एकटंच विचार करून हैराण होणारी मी, त्रासावलेली मी, सतत रडणारी मी, ह्या साधनेमधून थोडे क्षण मला असे मिळतात, की जिथं मला त्या देवतेचं आपल्यावर कृपा आहे आणि ह्याच्यातून काहीतरी होईल बाबा. माझ्या आयुष्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ही आशा आपण बघायला लागतो, हा किरण आपण बघायला लागतो, की ही मला हे दाखवतंय मला. ही पोथी वाचन केल्यानंतर मला भगवंताची कृपा, माझे गुरु माझ्यासोबत आहेत आणि मला ते कुठेतरी ती निर्माण होतं आपल्या मनामध्ये. तर तसंच ध्यानाचं सुद्धा आहे. पण ध्यानामध्ये काय होतं, जितकं हळू आपलं आतमध्ये श्वासांवर फोकस करायला सुरू करतो, तेव्हा हे आजूबाजूचं जग हळू आपल्यातनं कट व्हायला लागतं. मग अशा वेळी जेव्हा आपल्या मार्फत, आपल्या ग्रुपमध्ये जेव्हा असा संदेश दिला जातो, की जी परिस्थिती आहे ना, त्यावेळी तुम्ही प्रेम आणि प्रकाश पाठवायला लागा किंवा दुसऱ्याला माफ करायला शिका. त्यावेळी हा विचार करत बसायचा नाही, की "अरे, आम्हीच का असं करायचं? आम्ही किती वेळा माफ करायचं? आणि ते योग्य तर आहे का? आम्हीच किती अन्याय सहन करायचा?" कारण मग त्यावेळी दुसरा विचार करायचा, की जर मी असं केलं नाही, तर त्रास कुणाला होणार आहे? किमान जेव्हा मी आत्ता असं म्हणते, की मी त्या माणसाला प्रेम आणि प्रकाश पाठवते बाबा, जो मला त्रास देतो. त्या वेळापुरतं का होईना माझं मन शांत होतं. आणि हीच त्याच्यामधली टेक्निक आहे, हीच ट्रिक आहे, की आपल्या ज्या मनाला भरकटलेलं मन आहे, जे सतत असं त्या वादळासारखं आहे. सतत आपल्याला ते डोक्यात आणून देतं, बघ ही लोकं अशी वागतायत, बघ हे असं वागतायत, बघ हा माणूस असा आहे, बघ इतका प्रॉब्लेम आहे, पैसा नाहीये, बघ हे नाहीये, ते नाहीये. ह्या मनाला कुठेतरी लगाम घालण्यासाठी आपण त्याला सारखं सांगतो, की "बाबा रे, एवढं सगळं असू दे माझ्या आयुष्यात, पण तरीही मी त्या माणसांना माफ करायला तयार आहे, तयार आहे." हा मेसेज आपण बाहेर देतो. कदाचित आपण तयार नसू सुद्धा. आपल्या हृदयात इतका राग असेल, मनात राग असेल, जे की साहजिक आहे. त्याच्यात कुठेही चूक बरोबर धरायचं नाही आपण. आणि हेच मला आमच्या ध्यानामध्ये शिकवलं गेलं, की हे आपल्यावर आहे. हा टोटल चॉईस आपला आहे. मी म्हणते म्हणून किंवा दुसरे कोणी मास्टर आपल्याला सांगतायत किंवा स्वामी समर्थ सांगतायत, गजानन महाराज सांगतायत, की माफ करा, माफ करा. त्याच्यासाठी माफ नाही करायचं. आपल्या मनामधून ते पूर्ण ते सगळं क्लिअर झालं पाहिजे. तोपर्यंत फक्त ॲक्टिंग करायची. समजतंय? फक्त ॲक्टिंग करायची. आपण सगळी पात्र आहोत एका पिक्चरमधले असं समजायचं. रोज उठायचं, रोज डोळे बंद करायचे, रोज त्यांना प्रेम प्रकाश पाठवायचे. ही ॲक्टिंग करायची. मी तर ह्याच विचारांनी असं केलंय, की रोज उठायचे. का तर बाबाजींनी सांगितलंय, का तर आपल्या गुरूंनी सांगितलंय. ठीक आहे चला माफ करून बघू काय होतंय. ॲक्टिंग करून बघू. ठीक आहे? तर हे ॲक्ट करायला शिका. एक चांगले ॲक्टर बनणं, ॲक्ट्रेस बनणं म्हणजे काय हिरो हिरोईन बनणं म्हणजे हेच आहे. की जसे ते पिक्चरमध्ये त्या पडद्यावर सगळं जे साकारत असतात पात्र, जी कथा साकारत असतात, जी आपल्याला बघताना थिएटरमध्ये खरंच्या खरं वाटतं सीरियल बघताना, इतकी मस्त ॲक्टिंग करतात. आपणही सेम ॲक्टिंग करायची. आणि ह्याची मी तुम्हाला फायदा सांगते. कदाचित ते पिक्चर बघून आपल्याला फायदा नाही होणार, पण आपल्या आयुष्यात जर आपण ॲक्टिंग करायला शिकलो, आता तुम्ही म्हणाल मग ह्याच्यामध्ये प्रामाणिकपणा कुठे? ऑथेंटिकेट चेहरा नाहीये. आपण तर म्हणतो मास्क फ्री जगायचं जसं आहे तसं. जे काही भावना आहेत त्या समोर ठेवायच्या. पण ही ॲक्टिंग आपण आपल्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये करायची त्याच्या साक्षीने. त्यामुळे ह्याच्यात कुठेही फसवणूक नाहीये. तर जे मी लुईसेचा एक ऑडिओ टाकलाय ना, त्याच्यामध्ये मी मराठीमध्ये तिचे सगळे विचार ट्रान्सलेट केले. तर ती पण तेच सांगते लुईस आहे आणि म्हणून मला त्या विचारांशी खूप साम्य वाटलं आणि त्या विचारांचा माझ्या आयुष्यात फायदा झाला. ती म्हणते, "ती गोष्ट घडायच्या आधी तुम्ही केवळ ॲक्टिंग करायला सुरुवात करा." तर आमच्या ऑफिसमध्ये एक म्हणायचे, की जेव्हा मॅनेजर व्हायचं असेल तुम्हाला प्रमोशन, तर बिकम मॅनेजर. तुम्ही मॅनेजरसारखे वागायला लागा, तुम्हाला प्रमोशन मिळून जाईल. म्हणजे अर्थातच त्याला काम करावं लागेल, पण तुम्ही त्या रोलमध्ये येता. आणि त्याप्रमाणे आपण रोज ॲक्टिंग करण्यासाठी काय पाहिजे? प्रॅक्टिस पाहिजे. अगदी आता उद्या मला माझं वय आता अगदी 99 आहे. उद्या आता मला काहीतरी झालं आणि आता माझी जायची वेळ आली आणि आता मी म्हणले, की मी आता सगळ्यांना माफ करते. प्रॅक्टिसच नाहीये माफी करायची. तर मी कशी
ते खरोखर हृदयात नाही येईल सांगा. आपल्याला इतके दिवस येत नाही, इतके दिवस आपल्याला राग सुटत नाही लोकांचा, द्वेष सुटत नाही. मग अगदी मरतेवेळी त्या माणसांना आपण कसे काय माफ करू? त्यासाठी बाबाजी म्हणतात की प्रॅक्टिस करा. आयुष्यात जेवढ्या वेळ आपण इथं आहोत, तितके वेळ आपण केवळ ऍक्टिंग करायची त्या लोकांना माफ करायची. ती प्रॅक्टिस आणि सराव करून, करून, करून एक वेळ अशी येते, खरोखर आपल्या हृदयामध्ये ते व्हायब्रेशन्स तयार होतात आणि आपण त्या माणसांना माफ करू शकतो. आणि मग त्यावेळेस जेव्हा हे जग सोडायची वेळ येते, तेव्हा आपण कशात अडकून राहत नाही. की ह्या लोकांना असं झालं आणि त्याला म्हणून परत त्या जन्म मरणाच्या सायकलमध्ये आपल्याला अडकून राहावं लागत नाही. यासाठी आपले संत हे सांगायचे, यासाठी आपले गुरु सांगायचे, की केवळ आता मी देवदेव, धर्म, स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म हे जे काही आहे ना, ध्यान, धारणा, साधना, हे सगळं मी म्हातारपणी करेन. नाही, ती वेळ गेली आता निघून. कारण म्हातारपणी करेन असं म्हणून म्हातारपणाचा जो वेळ आहे, तो फक्त गृहीत न धरता आपण जिथून आपलं म्हणतो ना, जो जब जागे तब सवेरा, जिथून आपल्याला हे सगळं समजायला लागतं त्या दिवसापासून सुरुवात करायची. कारण ते सुरुवात करायची म्हणूनच तो दिवस तुमच्या आयुष्यात इतक्या लवकर आणला गेलाय. कधी असा विचार करायचा नाही, की मला जर कुणी काही सांगितलंय, अरे बघू नंतर करता येईल. नाही. कुणी नंतर बघितलंय. उद्याचा दिवस पण आपल्याला खात्रीचा नाहीये. त्यामुळे बाबाजींचं हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, की ज्या ज्या क्षणाला आपल्या अशी लोकं जाणवतात, तेव्हा आपण त्या बंधनातनं मुक्त व्हायचं आधी. कारण तो जो मी जसं अनेकदा सांगितलं याआधी, की हा जो सगळा त्रास आहे ना, ह्या त्यांच्यापेक्षा जास्त आपण खूप सहन करत असतो हा त्रास मानसिकरित्या आणि त्या बंधनांमध्ये आपण अडकलेलो असतो. आणि हो, हा त्रास आपल्याला दिवस-रात्र जगू देत नाही, की अशा जेव्हा आपण लोकांच्या ह्याच्यात अडकतो तेव्हा. बघा विचार करून किती पण ठरवलं ना, की हे विचार काढायचे, काढायचे, काढायचे. पुन्हा-पुन्हा ते विचार फिरून येतात. म्हणून आपल्याला ही प्रॅक्टिस आणि ही ॲक्टिंग करणं गरजेचं आहे. आणि ही ॲक्टिंग आपण त्याच्या साक्षीने करणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही खरं, खोटं, प्रामाणिकपणा किंवा आपण हे सगळं खोटं-खोटं करतोय असं काही नाहीये. तर जेव्हा आपण हे रोज म्हणायला लागतो, रोज म्हणायला लागतो, जसं आपण रोज आपलं शरीर स्वच्छ करतो, बाकी गोष्टींची रोजची काळजी घेतो, खाणं-पिणं, त्याचप्रमाणे हे सुद्धा आपण रोज सुरू ठेवायचं. ठीक आहे? तर त्यामुळं जर मी असं म्हणजे असं जसं काही जणांचा मला पर्सनलवर पण मेसेज येतो, की समोरून आमच्याकडे असं होतंय, मग आम्ही असं कसं करायचं? आम्ही कसं ते सहन करायचं? किंवा कसं काय त्या व्यक्तीला माफ करायचं? किंवा ह्यावेळी स्वतःला एक प्रश्न विचारायचा, की मी जर माफ नाही केलं, तर मी खुशीत आहे का? मी आनंदात आहे का? नाहीये. माझी परिस्थिती दुःखातच आहे. जर मी माफ नाही करू शकले, मी प्रेम प्रकाश पाठवलाच नाही समजा. आपण असं समजू की माझा विश्वासच नाहीये, काय फालतूगिरी, मला एवढा त्रास होतोय आणि मी हे कुठे करत बसू, असं एखाद्याच्या मनात येऊ शकतं, जे की साहजिक आहे. त्यावेळी आपण फक्त विचार करायचा, की असा विचार आल्यानंतर, की जर हे मी केलं नाही, तर माझी स्थिती कशी आहे? तर माझी स्थिती दुःखातच आहे. खूप त्रास होतोय माझ्या मनाला. कारण त्या माणसाच्या डोक्यामध्ये जाऊन मी असं स्क्रू ड्रायव्हरने त्याच्या डोक्यातले विचार काढू नाही शकत. तो माणूस जे वागतोय, ते त्याच्या त्याच्या कर्माने, त्याच्या त्याच्या बुद्धीने वागतो. त्यामुळे मी काय करू शकते, की मी किती प्रयत्न करू शकते, माझ्या स्वतःला त्या संयमात आणि त्या प्रेमात आणि त्या लाईटमध्ये ठेवायचा, हे आपल्या हातात आहे. आणि ती प्रॅक्टिस आपण सुरुवात करा आणि ती ॲक्टिंग करा. मनातनं येत नाहीये हरकत नाही. एक दिवस येईल जेव्हा हे खरोखर मनातून यायला लागेल. असं कोण सांगतंय? असं बाबाजी सांगतायत. त्यामुळे विश्वास ठेवू आपण सगळेजण. कारण कुणाच्या तरी आयुष्यात, कुणाच्या नाही, अनेकांच्या आयुष्यात ह्याच्यामुळे फरक पडलाय. अशी अनेक लोक आहेत की जे बाबाजींच्या युनिफाईड असेल, गजानन महाराजांची पोथी असेल, साईबाबांची असेल, स्वामी समर्थांची असेल, की ज्यांनी सगळं सोडून दिलं. रुसवे-फुगवे आणि हे सगळ्या गोष्टी आणि त्यांनी एकच पकडलं, की माझे गुरु मला काय सांगतायत. ह्याच्यावर इतका विश्वास ठेवला आणि इतकं ते माफ करायला शिकले ह्या गोष्टींमध्ये. तर हे जाऊन त्या माणसाला सांगायची गरज नाही ज्याच्याबरोबर आपली भांडणं आहेत. हे फक्त बसल्या ठिकाणी मनातल्या मनात माफी. ज्याच्यामुळे मी बर्डन फ्री होईल. माझ्या डोक्यावर वजन घेऊन मी नाही झोपू शकत आणि जगू शकत. रोजचं उठून मला तेच नाही होऊ शकत. मग मी काय करू शकते? मी रोज म्हणू शकते, "ठीक आहे, हे झालं तुझ्याकडनं आता. मी ह्याच्यासाठी तुला माफ करते." ह्या गोष्टी जेव्हा मी बोलते, तेव्हा मी त्याच्यातून फ्री होते त्या वजनातून आणि जाऊन कुठेही त्या माणसाशी बोलायची, त्याची माफी मागायची, हात जोडायची किंवा उगाचच जबरदस्ती एखाद्या माणसांबरोबर आपले वादविवाद असतात. कुठेही आपल्याला जाऊन भांडणं सोडवायची नाहीत किंवा त्यांच्याबरोबर जाऊन फिजिकली बोलायचं नाही. पण हे सगळं मानसिक आहे. त्यामुळे मानसिकरित्या आपण ह्या गोष्टींवर अशा प्रकारे काम करू शकतो, जे इतकं सोपं बनवून दिलंय आपल्याला, की कुठेही कुणाची जाऊन माफी मागायची गरज नाहीये फिजिकली. माफ करा किंवा आपण हे सोडवू.
कारण ती व्यक्ती त्या लेवलला पाहिजे ना. आपण जरी लाख त्यांना माफ करायचा प्रयत्न करू किंवा बोलायचा, पण त्या व्यक्तीचं जे व्हायब्रेशन आहे, त्याची जी फ्रिक्वेन्सी ती आपल्याबरोबर नसेल, तर ते कधीच जुळणार नाही. आणि त्यासाठी आपण जिथं आहोत तिथं बर्डन फ्री होण्यासाठी हा बाबाजींनी मार्ग दिला आपल्याला. बाबाजींनी आणि आपल्या सगळ्या संतांनी सुद्धा हेच सांगितलं. त्यामुळे आपण हे करायचं, की मला झोपण्याच्या आधी शांत झोप लागावी हे सगळ्या लोकांना मी आजच्या दिवसातून माझ्या रात्रीसाठी तरी काढून टाकावं. ह्यासाठी मी काय करू शकते? तर मी रोजच्या रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर असे काहीतरी मी गोष्टी ऐकेन माझ्या मनावर, की ज्यामुळे माझं मन शांत होईल आणि मला पुन्हा पुन्हा त्याची आठवण करून देणार नाही. मग त्यासाठी तुम्ही काहीही अ, एक असा रुटीन फॉलो करा. की सगळ्यांना माफ करायचं रात्री झोपताना आणि काही अफर्मेशन्स म्हणायचे, एक सकारात्मक वाक्य म्हणायचे आणि मग झोपायचं किंवा सकाळी उठल्यानंतर. तरच आपण ती स्थिरता आपल्या आयुष्यामध्ये आणू. जोपर्यंत ती स्थिती पूर्ण आपल्या आयुष्यातनं जात नाही किंवा ती व्यक्ती आपण त्याच्यातून बाहेर येत नाही, तोपर्यंत आपल्या हातामध्ये हे करणं आहे. ठीक आहे? तर असं जर कुणाला वाटत असेल, की हे माझ्या आयुष्यात हे प्रॉब्लेम आहेत आणि हे असं केल्याने सॉल्व्ह होतंय का? होईल का खरंच? त्यांनी फक्त विचार करायचा, की हे नाही केलं तर माझं आयुष्य कसं आहे? ठीक आहे? आणि ज्या ज्या लोकांनी मला हे प्रश्न विचारले, त्यांची मी स्थिती समजू शकते. कारण मी त्यांचं आयुष्य बघतीये जवळून आणि मलाही समजते, की तो खरोखर एक म्हणतो ना, की खूप मोठं आव्हान झेलत ते जीव जगतायत. पण कुठेतरी हे अशा गोष्टी आहेत, की त्या कर्माने बांधले गेलेले आहेत. आणि त्यामुळे ते जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे सगळं सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. मग एक तर आपण हे अशी सकारात्मक वाक्य बोलून किंवा त्या माणसांना रेकी देऊन किंवा आत्म्याने त्यांच्याशी कनेक्ट होऊन प्रेम आणि प्रकाश ह्याच्यानी सुद्धा त्याच्यामध्ये या नात्यांमध्ये फरक पडताना मी स्वतः बघितलाय. त्यामुळे ते प्रयत्न करायला हरकत नाहीये. बाकी मग ते प्रयत्न केल्यानंतर आपण परमात्म्याला सोडू शकतो, की मी आता मनापासून त्या माणसाला माफ करतेय किंवा त्याची माफी मागते, की माझ्याकडनं काही चुकलं असेल तर. जेणेकरून ते नातं नीट व्हावं आणि मी प्रेम आणि प्रकाश पण पाठवते. कदाचित हे सगळं झाल्यानंतर प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती आहे, की ती कर्मबंधनं आपली वेळेच्या आधी तुटतात. जर 8 वर्ष एखाद्या माणसाबरोबर राहून त्रास होणार असेल, कुठल्याही नात्यामध्ये बरं का, माणूस म्हणत नाही, कुठलंही नातं असेल, म्हणजे अनेक व्यक्ती कुटुंबामध्ये भांडणं असतात, तिथं त्रास होत असतो. 8 वर्षाचं आपलं समजा कार्मिक बंधन असेल, जर प्रार्थना केली आणि रोज आपण हे वापरायला लागलो बाबाजींचं, प्रेम आणि प्रकाश, तुम्हाला समजेल की जे ड्युरेशन आहे ना, ते कमी झालंय आणि त्यांच्यामध्ये फरक पडलाय. आणि असं होतं, की ते कार्मिक रिलेशन सुद्धा बदलतात. 8 वर्षाचं नातं असं होऊ शकतं, की 5-4 वर्षामध्येच ते सगळं सॉल्व्ह होईल. तर इतकी शक्ती आहे आपल्या प्रेम आणि प्रकाशामध्ये. ह्याला कमी समजू नका. हे असं आहे ना, हे जादू ह्याला मॅजिक म्हणतात, की जे काही झालं ते झालं बाबा मागच्या जन्मांमध्ये. ह्या जन्मामध्ये मी तयार आहे तुझ्याशी मांडवली करायला. आपण म्हणतो ना, की तुझ्याशी जुळवून घ्यायला मी आता तयार आहे. जे काही आपल्या आत्म्यांचा होता, जो काही एनर्जी इम्बॅलन्स, तो ह्या जन्मामध्ये मी तुझी माफी मागते. काय झालं असेल तर क्षमा कर आणि मीही तुला माफ करते. आणि आता मात्र तू माझ्याशी प्रेमाचं रिलेशन ठेव, चांगलं नातं ठेव. हे तुम्ही आत्म्याने त्या आत्म्याशी बोलायचंय. आणि हे करून बघा. हे खूप खूप जास्त प्रभावी आहे. कारण आपले सगळ्यांचे सबकॉन्शियस माइंड, आपले सगळ्यांचे हायर सेल्फ हे जोडलेले आहेत एकमेकांशी. आणि इथं आपण फक्त हे करत असतो. पण जेव्हा आपण असं बोलतो ध्यानामध्ये जाऊन, डोळे मिटून त्या माणसाचा चेहरा आठवून, त्याला प्रकाश पाठवून, तेव्हा ऍक्च्युली आपण व्हायब्रेशन्सनी त्या माणसाला शांत करण्याचा, त्याची माफी मागायचा आणि त्याला प्रेम पाठवायचा प्रयत्न करत असतो. आणि मग तो आत्मा ते स्वीकारतो आणि मग तुम्ही बघाल की आयुष्यात त्या व्यक्तींचा त्रास कमी झालाय. हे अनेकांचे अनुभव आहेत माझ्यासोबतच. मी हे स्वतः अनुभव केले माझ्या आयुष्यामध्ये. मी नेहमी तुम्हाला हे सांगितलं. म्हणून मी एवढं सारखं-सारखं भर का देते? प्रेम, प्रकाश, प्रेम, प्रकाश. हे फक्त म्हणायला नाहीये. प्रेम आणि प्रकाश हे 2 शब्द. हे केवळ शब्द नाहीयेत. तर हे व्हायब्रेशन्स आहेत. ही फ्रिक्वेन्सी जी आपण त्या लोकांना पाठवत असतो. जशी रेडिओची फ्रिक्वेन्सी आपण ट्यून करतो, टीव्हीचं चॅनल काढतो. त्याप्रमाणे जेव्हा मी त्या माणसाला, तो किती पण मला समोरून हल्ले करत असेल, अटॅक करत असेल, मी त्याला जर सतत ते पाठवायला लागले माझ्या हृदयातून, एक वेळ अशी येते की तो आपल्यापुढे त्याची ती अवस्था आहे ना, ती संपून जाते. आपल्याला चमत्कारिक वाटतं, की कसं काय हा माणूस माझ्याशी इतका चांगला बोलायला लागला. रेकीमध्ये सुद्धा ते सिम्बॉल दिलेले आहेत आपल्याला. म्हणजे तुम्ही टेक्निक कुठलंही वापरा, रेकी वापरा, ध्यान वापरा, अजून कुठलंही वापरा. पण ते जे त्याचा गाभा आहे ना, तो सेम आहे. तो म्हणजे प्रेम. तर ते फक्त आपल्याला आतनं द्यायचंय. बरं आहे, जाऊन त्याचे पाय धरायचे नाहीत किंवा त्याला जाऊन समोरासमोर भेटायची आपल्याला गरज नाही. तर तेवढं एक खूप चांगलं आहे. नाहीतर फार अवघड झालं असतं, की कसं शांत व्हायचं मनाने.
ठीक आहे. तर ह्यानुसार ज्यांना असं कुणाला डाऊट असेल तर नक्की ह्याचा विचार करा. ठीक आहे. म्हणजे बरेचसे प्रश्न आपले सॉल्व्ह होतील आणि मनामध्ये शंका राहणार नाही. कारण शंका असेल ना तर कुठली साधना अवघड होते. त्यामुळे पूर्ण विश्वासाने कुठलीही साधना करायची. नामस्मरण असेल, पोथी वाचन असेल किंवा ध्यान असेल. हं. नीलमनी लिहिलंय, थँक आज जे तुम्ही सांगितलं ते मी पण करते आणि फील पण होत आहे. ते नियमितपणाने करा. नक्की ह्याच्यामध्ये फरक जाणवेल. तर बदलायचं कसं समोरच्याला त्याच्यासाठी हे एकदम प्रभावी असा उपाय आहे. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. आपण डोळे मिटून आरामात जिथे कुठे आहोत ज्या जागेवर तिथे आरामात बसा. पाठीला आराम घेऊन आज आपण श्वास आत घेताना आणि सोडताना ह्याच्यामध्ये थोडस आपले 3-4 सेकंद श्वास आपला धरून ठेवणार आहेत. होल्ड करणार आणि मग हळूवार श्वास सोडणार आहेत. श्वास आत घेताना 4 सेकंद घ्यायचा. 3 सेकंद आपला श्वास धरून ठेवायचा आणि 6 सेकंद हळूवार श्वास एक एक सेकंद हळूहळू बाहेर सोडायचा. अंक मी मनात मध्ये मोजते, अंक मोजते. तुम्ही सगळेजण हळूहळू श्वास घ्या. 3 सेकंद होल्ड करा आणि मग सावकाश बाहेर सोडा. आपले डोळे अगदी सहज आणि कोमलपणे बंद. काठीला आराम घेऊन आपले खांदे, हात, कंबर, पोट सगळं सैल शिथिल सोडायचंय. आपलं डोकं अगदी सैल, मान, गळा, छातीचा भाग, पोट, कंबर, पाय, आपल्या मस्तकापासून पायापर्यंत सगळीकडे अशी एखादी वीज जशी किंवा एखाद्या झणझण मुंग्या झाल्यासारखं आपण फील करतो, शहारा आल्यासारखं, अगदी त्याप्रमाणे आपलं अंग सैल सोडा. जितकं आपलं अंग रिलॅक्स असेल, सैल असेल, तितकं आपलं ध्यान चांगलं लागतं. कारण सुरुवात होते ती आपल्या शरीरानेच. आपण हळूवार आपल्या नाकावाटे श्वास घेणार आहेत. सोडताना आपण तोंडाने सोडायचे. 3 सेकंद मध्ये होल्ड करणार आहेत. 4 सेकंद आपण श्वास घेऊ. अगदी सावकाश नाकावाटे मोठा श्वास आत घ्या. 1, 2, 3, 4. 3 सेकंद थांबवा आपला श्वास. 1, 2, 3. हळूवार तोंडाने बाहेर सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6. बाहेर सोडताना अगदी सावकाश बाहेर जाऊ दे. घाई न करता. पुन्हा एकदा एक मोठा श्वास आतमध्ये. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3. तोंडावाटे बाहेर. 1, 2, 3, 4, 5, 6. आता अंक न मोजता आपल्या आपल्या हिशोबाने ऍडजस्ट करत श्वास आत घ्यायचा, थांबवायचा आणि सोडताना सावकाश जास्त वेळ सोडायचा.
या पद्धतीने 2 ते 3 श्वास घ्या, मोठे मोठे, सहज आणि कोमलतेने ही क्रिया करा. आणि आता एक मोठा श्वास आपल्या नाकावाटे घेत अगदी सहजपणे नाकानेच पुन्हा बाहेर सोडायचा. आपल्या आत जाताना त्या श्वासाचा स्पर्श आपल्याला थोडासा थंड जाणवतो. आणि बाहेर पडताना गरम. ही क्रिया आपण जितकी सावकाश करतो तितकं आपल्याला आपलं शरीर आणि शरीराचा स्पर्श जाणीव स्थिर झालेली जाणवेल. आपल्या सगळ्यांच्या मस्तकावरून पाण्याचा धबधबा जसा असतो अगदी तसाच एक डिवाइन गोल्डन लाईट, सुंदर असा सोनेरी प्रकाश सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळी जसा सूर्याचा प्रकाश असतो तो गोल्डन लाईट आपल्या सगळ्यांच्या शरीरावर पडतोय. मस्तकाद्वारे हा गोल्डन लाईट आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतोय. आपलं मस्तक, कपाळ हा सगळा भाग फील करा. आपलं सगळं लक्ष वरच्या दिशेला जाऊ दे, मस्तकाच्या बाजूला. कारण हा लाईट आपल्या शरीरामध्ये वरून येतोय. या गॅलेक्सी मधून, ब्रह्मांडातून जे अनंत आहे आणि आपण सगळेजण या पृथ्वी मातेच्या कुशीमध्ये बसून एकत्र बसून आपण ही ध्यानधारणा करतोय. आपले श्वास सुद्धा फील करत राहा आणि सोबतच ही जाणीव असू दे की आपल्या मस्तकातून हा लाईट आपल्या शरीरामध्ये उतरतोय. आपलं सहस्रार चक्र पूर्ण उघडलंय. संपूर्ण लक्ष आपलं वरच्या बाजूला, टाळू भागावर. डोळे अगदी सहज कोमलपणे बंद. लक्ष सगळं वरच्या दिशेने.
जसं काही दरवाजा उघडून आपण तो प्रकाशाचा किरण आपल्या आतमध्ये घेतोय, अगदी तसं आपल्या शरीराचं दार उघडलंय. सहस्त्रार चक्र, जिथून आपण हा दैवी सोनेरी प्रकाश आपल्या शरीरामध्ये आतपर्यंत घेतोय. आता हा प्रकाश आपल्या कपाळापासून खालच्या बाजूला वाहतोय. आपले डोळे, नाक, दोन्ही कान, आपली जीभ, दात, आपली जॉलाईन, गाल, गळ्याचा भाग, आपले खांदे, उजवा खांदा, अगदी उजव्या तळहातापर्यंत हा प्रकाश पसरलाय सगळ्या पेशींमध्ये. आता डावा खांदा, डाव्या हाताचं मनगट आणि बोट, आता आपण जातोय आपल्या छातीकडे. डाव्या बाजूला असलेलं हृदय, संपूर्णपणे सोनेरी रंगामध्ये. छातीचा उजवा भाग, हा प्रकाश आता खाली आपल्या फुफ्फुसांकडे, आपले यकृत जे उजव्या बाजूला आहे, संपूर्ण पचन संस्था, लहान मोठी आतडी, हा गोल्डन लाईट आपल्या सगळ्या भागामध्ये पसरलाय. मणिपूर चक्र पूर्ण भरून गेलंय. आणि आता हळूहळू आपण खाली आपल्या जननेंद्रियांकडं, आपल्या शरीराचं बूड जिथं जमिनीला टेकलंय ते मूलाधार चक्र आता ह्या सोनेरी रंगामध्ये. आपल्या मांड्या, गुडघे आणि तळपाय, सगळं शरीर या सोनेरी रंगाच्या प्रकाशामध्ये. हा प्रकाश आपल्या अंगावर जसा पाण्याचा धबधबा आहे अगदी तसा वाहतोय. कुणीतरी लाईट सोडावा अंगावर, एक मोठा दिवा सुरू ठेवावा. अगदी त्याप्रमाणे आपण सगळेजण सोनेरी रंगामध्ये चमचमतोय, प्रकाशमान झालोय. ऑरा आपला आभामंडळ अगदी स्वच्छ, शुद्ध आणि सोनेरी रंगामध्ये सुंदर.
आपले एक एक श्वास या सोनेरी रंगाला आपल्या आतमध्ये घेऊन जात आहेत, अजून आतमध्ये. आपल्या नाकावाटे ह्या सोनेरी रंगाचे किरण, छोटे छोटे कण शरीरात प्रवेश करतायत. संपूर्ण शरीर या सोनेरी कणांनी, प्रकाशाने भरून गेलंय. आणि श्वासांच्या मार्फत देखील हे कण आत जात आहेत, बाहेर येत आहेत. जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी आपल्या पाठीच्या दिशेने शरीराच्या बाहेर पडतीये. बघा, लक्ष द्या. आपल्या मणक्याचा भाग वरून खालपर्यंत पाठीच्या दिशेला जाऊन बघा. सगळं लक्ष केंद्रित करा मागच्या बाजूला. नको असलेली ही सगळी ऊर्जा, सगळी नकारात्मकता या मणक्याच्या मागच्या बाजूनी, पाठीच्या बाजूनी ब्रह्मांडामध्ये विलीन होतीये आणि प्रकाशामध्ये रूपांतर होतंय. सुंदर पिवळा गोल्डन रंग शरीरामध्ये भरून गेलाय. आपली इष्ट देवता, आपले गुरु आपल्या सोबत आहेत. केवळ येणारा आणि जाणारा श्वास, एक एक श्वास आपला अनुभव करा. आपण सगळे उद्याच्या सत्रात भेटू. हळूवार या सत्रातून बाहेर या जेव्हा